नमस्कार. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आणि देशातल्या कोणत्याही कायदेमंडळाचा पूर्ण सन्मान ठेवून त्याच्याविषयी आदरभावना ठेवून मी माझं काही मत मांडणार आहे. काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हक्कभंगाच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली. हा हक्कभंग रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांच्या विरोधामध्ये होता. आता या हक्कभंगावर चर्चा होईल, त्याच्यावरती समिती बसेल आणि मग काय निर्णय तो होईल. माझा मुळात या अशा स्वरूपाच्या हक्कभंगावरच आक्षेप आहे. खरं तर या सभागृहाचा सदस्य नसताना असा आक्षेप घेतोय म्हणून माझ्यावरही हक्कभंग दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्णव गोस्वामी कुणी मान्य करा न करा रिपब्लिक टीव्हीचे संपादक आहेत. त्यांनी आपल्या टी व्हीवरून आपल्या आक्रमक भाषेत काही मतं व्यक्त केली आहेत, काही आक्षेप व्यक्त केलेत, काही प्रश्न व्यक्त केले आहेत. त्याची उत्तर देणं राजकारण्यांसाठी आवश्यक आहे. पत्रकार व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करत असतो आणि या व्यवस्थेनं त्याची उत्तरं द्यायची असतात. हाच चौथा स्तंभ असतो. पण एका स्तंभानं दुसऱ्या स्तंभाला खिळखिळं करायचं ठरवलं तर हा डोलारा कोसळून जाईल. अर्णव गोस्वामी यांच्या बातम्या मांडण्याच्या पद्धतीवर आक्षेप असू शकतो, तर तो तसा आक्षेप व्यक्त करावा आणि अर्णव गोस्वामी यांच्या पद्धतीवरच आक्षेप घ्यावा. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले, त्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारले, म्हणून थेट हक्कभंग दाखल करण्याची ही कुठली पद्धत? या ज्या भाषेत अर्णव गोस्वामी बोलतात त्या भाषेपेक्षा अधिकची कठोर भाषा याआधी अनेक पत्रकारांनी वापरलेली आहे. त्याच्यामध्ये निखिल वागळे यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. निखिल वागळे ज्या उच्चरवाद किंवा बाहेर निघून जा, हकलून लावा अशा स्वरूपाची भाषा आपल्या चर्चांमधून वापरत होते. त्यावेळेला निखिल वागळेंच्या भाषेवर आक्षेप कोणी कधी घेतला नाही. पण आता अर्णव गोस्वामींच्या भाषेवर मात्र आक्षेप घेतला जातो आहे. हे सगळं राजकीय हेतूंनी प्रेरित आहे. एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला अर्णव गोस्वामी नाव ठेवतात, टीका करतात आणि एखाद्या विशिष्ट पक्षाचं समर्थन करतात. या भूमिकेतून, या समजातून हे सगळं घडतं आहे. अर्णव गोस्वामी यांनी उद्धव ठाकरेंना सुनलो उद्धव ठाकरे असं म्हणणं किंवा गृहमंत्र्यांना सुनलो अनिल देशमुख असं म्हणणं हे अपमानास्पद कसं असेल हा खरा प्रश्न आहे. मुळात लोकसेवक ही व्याख्या समजून घेतली पाहिजे. ज्यांना विशिष्ट कालावधीसाठी लोकांनी निवडून दिलेलं असतं ते आणि ज्यांना नोकरीवर पात्रता अर्हता गृहीत धरून नियुक्त केलेलं असतं ते, अशी मंडळी लोकसेवक असतात. लोकसेवकानं आपली कामं, निहित कार्य व्यवस्थित पार पाडली नाहीत म्हणून प्रश्न विचारणे हा कसला हक्कभंग असेल? निहित कर्तव्य पार पाडलं नाही तर त्याच्यावर जाब विचारणं, लोकसेवकाला जाब विचारणं हा हक्कभंग असू शकत नाही. उलट लोकसेवकानं आपलं कार्य पार पाडलं की नाही हे जाणून घेण्याचा आणि त्याबद्दल त्याला जाब विचारण्याचा हक्क नागरिकांच्याकडं अबाधित आहे. खरं तर अशा स्वरूपाचे हक्कभंग प्रस्ताव हे नागरिकांचाच हक्कभंग करत असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आपल्याकडं काही नियम झालेत, काही कायदे झालेत, काही संकेत आलेत आणि त्या संकेताचं पालन करत अशा स्वरूपाचे हक्कभंग प्रस्ताव दाखल होत असतात. खरं तर असे किती हक्कभंग प्रस्ताव दाखल झाले आहेत, या अशा हक्कभंग प्रस्तावावर किती वेळेला कारवाई झालेली आहे, ज्याच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला आहे अशा लोकांना किती वेळेला सजा झालेली आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं आवश्यक आहे. अगदी ताजा हक्कभंगाचा प्रस्ताव तो म्हणजे G24 तासवर दाखल झालेला प्रस्ताव किंवा न्यूज लोकमत 18वर दाखल झालेला प्रस्ताव. माफ करा, G24 तासवर नव्हता तो, न्यूज 18 लोकमतवर झालेला प्रस्ताव. या प्रस्तावामध्ये न्यूज 18 लोकमतनी
तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे समाज कल्याण मंत्री यांच्याबाबत एक बातमी चालवली होती आणि ती बातमी खोटी असल्यानं हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. हा हक्कभंगाचा प्रस्ताव संपादकांच्या, वार्ताहराच्या आणि निवेदकाच्या विरोधामध्ये होता. या हक्कभंग समितीने तडजोड करत जी आत्ताच्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत त्यांनी केवळ टीव्हीवर माफी मागावी अशा स्वरूपाची शिक्षा सुनावली. जर खरंच तो हक्कभंग असेल, जर खरंच ती विधान परिषदेच्या सदस्यांच्या हक्काची पायमल्ली झाली असेल तर कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी होती. मात्र संसदीय आयुध अशा स्वरूपामध्ये दबावतंत्र म्हणून वापरली जात असतील तर हे अधिक घातक ठरेल आणि ते लोकशाहीसाठी घातक ठरेल. अशा स्वरूपाची दबावतंत्र म्हणून वापर करणं सर्वथा अयोग्य असणार आहे. विधानसभा सर्वोच्च सभागृह असलं, सार्वभौम सभागृह असलं तरीही एक गोष्ट नाकारून चालणार नाही की ते लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. ते लोकसेवकांचं सभागृह आहे ज्यांना कायदे करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि 5 वर्षाकरता नियुक्त केलेलं आहे. लोकनियुक्त सेवकांवरती जाब विचारण्याचा अधिकार नागरिकांना आहे आणि त्यासाठी काही चुकत असेल तर ते दाखवून दिलं म्हणून हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणं सर्वथा अयोग्य होईल. पत्रकारांच्या विषयात तर हे सरकार आणि ही व्यवस्था अधिकच क्रूरतेनं वागते आहे हे जाणवत आहे. राहुल कुलकर्णीवरती दाखल झालेला गुन्हा, बीडमध्ये दाखल झालेला गुन्हा, औरंगाबादमध्ये दाखल झालेला गुन्हा, ही सगळी गुन्हे पत्रकारांना सरकार दबावात घेत आहे हे सिद्ध करणारी आहेत. आणि त्यानंतर आता अर्णव गोस्वामी विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव. खरं तर राहुल कुलकर्णीच्या गुन्ह्यामध्ये सरकार तोंडघशी पडलं आहे. सरकारला सपशेलपणे सांगावं लागलं आहे की हा राहुल कुलकर्णीचा संबंध नसलेला विषय होता. अशा अनेक गुन्ह्यात सरकार तोंडघशी पडणार आहे आणि अशा वेळेला आक्रमकपणे माध्यमं जर प्रश्न विचारणार नसतील तर मग सरकारला प्रश्न विचारायचा तरी कोण, हा खरा प्रश्न आहे. खरं तर सोशल मीडियामधून 2 वेगवेगळे गट निर्माण झालेली आहेत. एक महाविकास आघाडीचा गट आहे, एक युतीचा गट आहे, भाजपचा गट आहे. या दोन्ही गटांच्या मधून एकमेकावरती चिखलफेक होते आहे. दोन्ही बाजूंनी कुणाचा दोष दाखवला की त्याचं खापर माध्यमांवर फोडत माध्यमं पेड आहेत, ती पाळीव आहेत अशा स्वरूपाचा आरोप त्या पक्षाच्या समर्थकाकडून होणं स्वाभाविक आहे. या आरोपांना स्वीकारत सुद्धा माध्यमं आपापली भूमिका घेऊन पुढे चालत आहेत. खरं तर पक्षाच्याही भूमिका काही माध्यमांनी घेतलेल्या आहेत आणि त्या स्पष्टपणे घेतलेल्या आहेत. अशा विषयामध्ये जसं सामना शिवसेनेचं मुखपत्र आहे तर लोकमतसारखी वर्तमानपत्र काँग्रेसची बाजू उचलून धरतात. जसे NDTVचे रवीश कुमार भाजपच्या विरोधातली भूमिका घेतात तसं इंडिया TVचे भाजपच्या समर्थनातली भूमिका घेतात. सगळी मीडिया देखील विखुरलेली असताना, स्पष्ट असताना माध्यमांवरती हक्कभंगाचे प्रस्ताव दाखल करून दबाव आणणं सर्वथा अयोग्य आहे असंच म्हणावं लागेल. मी या हक्कभंगाचा व्यक्तिशः आणि माझ्या बातमी संस्थेच्या वतीनं देखील निषेध व्यक्त करतो. अशा स्वरूपाचा हक्कभंग हा सर्वथा अयोग्य आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.